संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामधल्या आरोपपत्रामधल्या एक्सक्लुझिव्ह माहिती सध्या एबीपी माझाच्या हाती आलेली आहे। मस्साजोगच्या संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि आरोपपत्रामधल्या 15 व्हिडिओमधले काही महत्त्वाचे तपशील हे एबीपी माझाच्या हाती लागलेत। पहिल्या व्हिडिओमध्ये 5 आरोपी देशमुखांना मारहाण करतायत अशी दृश्य आहेत। दुसऱ्या व्हिडिओमध्ये 5 आरोपी दिसतायत, एक जण देशमुखांची पॅन्ट ओढतोय। तिसऱ्या व्हिडिओमध्ये देशमुखांना मारहाण करण्यात आली आहे, वायरच्या मुठीनं लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण करण्यात आली। चौथा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये शिवीगाळ केली जात होती, मारहाण केली जात होती आणि महेश केदार नावाची व्यक्ती या सगळ्याचं शूटिंग करत होती। एक आणखी व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दिसतेय आणि त्या नंबर प्लेटवरती सध्या 333 इतकाच जो क्रमांक आहे तो स्पष्टपणे दिसतोय। पुढचा एक 5वा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये एक आरोपी देशमुखांना उठवून बसवतोय, त्यांना काही प्रश्न विचारतोय। सुदर्शन घुले देशमुखांना घुले सगळ्यांचा बाप असं म्हणायला लावतोय। सुदर्शन घुले जखमी देशमुखांना पाणी मागितल्यानंतर लघवी करतोय अशा पद्धतीची धक्कादायक माहिती समोर येताना दिसते। अत्यंत क्रौर्याची परिसीमा गाठलेली ही सगळी खबरबात। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची तीव्रता उघड झालेल्या फोटोंमधून जगासमोर आलेली आहे आणि आता त्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल सुद्धा एबीपी माझाच्या हाती लागलाय। देशमुखांना हाल करून मारण्याचं या सगळ्यांनी ठरवलेलं होतं आणि अशाच पद्धतीनं त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं। हे सगळे या धक्कादायक अहवालामधून समोर येत आहे। देशमुखांच्या शरीराच्या बहुतांश भागावरती गंभीर अशा जखमा आहेत। मारहाणीमुळे त्यांचं अंग काळं-निळं पडलेलं होतं, नाकामधून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण झाली। हे सगळं या अहवालामधून दिसून येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।